आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतेय साद तुला भाग 18. इकडे इटलीमध्ये शरयू आता तिच्या प्रॅक्टिसमध्ये पूर्णपणे गुंतली होती. 15 दिवस झाले होते आणि तिने स्केटिंग आणि डान्स स्टेप्स खूप छान ग्रास्प केले होते. तिची कोच सारा तिच्या प्रगतीवर खुश होती. आज प्रॅक्टिस संपल्यावर सारा शरयू जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. शरयू, या गेल्या 15 दिवसात तू खूप छान ग्रास्प केलंय स्केटिंग आणि काही डान्स स्टेप्स. मला वाटतं आता तू थोडी प्रॅक्टिस केलीस तर कॉम्पिटिशनलाही उतरू शकतेस. काय? आर यू सिरियस कोच? लगेच कॉम्पिटिशन? शरयूला आश्चर्य वाटलं. तिच्या मनात अजूनही स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास नव्हता. येस, आय एम सिरियस. अगं, कॉम्पिटिशन आता लगेच नाही आहे. 6 महिन्यांनी कोप्पा दी तुरिनो स्पर्धा आहे. ती खूप प्रतिष्ठेची मानली जाते. तोपर्यंत आपण बस प्रॅक्टिसच करणार आहोत. मग आहेस रेडी? कोप्पा दी तुरिनो. वाव, इट साऊंड्स इंटरेस्टिंग. ते नाव ऐकून शरयूच्या मनात एक नवी उर्मी जागृत झाली. मी हे करू शकते का? हा पहिला प्रश्न तिच्या मनात आला. ओ, देन आय एम रेडी, शरयू उत्साहाने म्हणाली. दॅट्स ग्रेट, पण त्यासाठी एक पार्टनर लागेल. साराने एक दीर्घ श्वास घेतला. मी तर म्हणेन अनिश मेनन इज बेस्ट. काय म्हणतेस? अनिश? तो? शरयूच्या डोळ्यासमोर तोच प्रसंग आला जेव्हा ती प्रॅक्टिस दरम्यान त्याच्यामुळे खाली पडलेली आणि दुसऱ्यांदा त्याच्या ओढण्यामुळे. तिने त्याला तेव्हा चांगलंच उलट उत्तर दिलं होतं आणि तिच्या फोनची स्क्रीनही फुटली होती. का? काही प्रॉब्लेम आहे का? साराने तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले. नो प्रॉब्लेम, असं नाही आहे, पण ती विचार करत होती. एवढ्यात बाजूने अनिश आला. तो त्याची प्रॅक्टिस संपवून निघण्याच्या तयारीत होता. हॅलो सारा, मला बोलावलंस? हो, बरं झालं आलास. सारा थोडी संकोचल्यासारखी वाटली. तुला तर माहिती आहे कोप्पा दी तुरिनो 6 महिन्यांनी आहे. तर माझं मत होतं तू आणि शरयू दोघं ॲज अ पार्टनर का नाही पार्टिसिपेट करत? साराने विचारताच अनिशने शरयूकडे पाहिलं. त्याचं कपाळ आक्रसलं. त्याच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. मागच्या वेळेस तिने केलेला अपमान तो विसरला नव्हता. आय एम सॉरी मॅम, मी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतोय, पण मला ही पार्टनर नको आहे. पण का? ती नवीन आहे म्हणून का? साराला मनात आलं. तिनं ते विचारलं. असंच नाही. अनिशने एक थंड नजर शरयूवर टाकली. पण मला वाटतं तिलाच माझ्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे. मी अशा मुलीसोबत डान्स करण्यात इंटरेस्टेड नाही आहे. तसंही तुम्हाला माहिती आहे मॅम, पार्टनर डान्सिंगमध्ये किती कोऑर्डिनेशन आणि विश्वास असायला लागतो. मला नाही वाटत आमच्यात ते होईल. साराने आता शरयूकडे पाहिलं. शरयू, तुझंही हेच मत आहे? शरयूला अनिशच्या बोलण्याचा राग आला होता. तिने तिचा अभिमान दाखवत म्हटलं, नो मॅम, बट इफ ही इज नॉट इंटरेस्टेड देन लीव इट. आपण दुसरा पार्टनर पाहू. येस, तेच खूप बेस्ट होईल. येतो, म्हणत तो तोऱ्यात निघून गेला. शरयूने त्याच्या दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं आणि तिने डोळे फिरवले. साराने ते नोटीस केलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि शरयूला म्हणाली, शरयू, तू समजून घेत नाही आहेस. अनिशच बेस्ट आहे. तो खरंच खूप चांगला डान्सर आहे. त्यालाही पार्टनर भेटत नाही आहे कारण त्याच्या तोडीस आपण डान्स करू शकू का असा प्रश्न पडतो मुलींना. पण त्याने किती ॲटिट्यूड दाखवला आता. पाहिलं ना तुम्ही कोच? मग कशाला त्याच्या मागे लागायचं? आय नो तुमची पहिली भेट चांगली नव्हती, पण शरयू, आय टेल यू, अनिश आणि तुझी डान्स जोडी छान वाटेल. लेट्स सी दुसरं कोणी भेटतंय का. चला येते मी, म्हणत शरयू निघाली. तिला आता कोणाला संधी द्यावी असं वाटत नव्हतं. 1 आठवडा यातच उलटला. शरयू रोज आईस रिंकवर प्रॅक्टिससाठी येत होती, पण तिला पार्टनर मिळत नव्हता. साराने सुचवलेले इतर पर्याय शरयूला आवडत नव्हते कारण त्यांच्यात अनिशसारखी उत्कटता आणि कौशल्य नव्हतं.
या एक आठवड्यात शरयू आणि अनिश अनेकदा समोरासमोर आले, पण दोघंही एकमेकांशी बोलले नाहीत. शरयू तिचा अभिमान सोडायला तयार नव्हती आणि अनिश ही तिच्याकडे पुरेपूर दुर्लक्ष करत होता. शरयूला मात्र आता जाणवू लागलेलं की जशी ती वागते तसाच तो वागतोय. तिला तिची चूक कळत होती. मल्हारने दिलेल्या धोक्यामुळे ती अनोळखी लोकांवर विश्वास ठेवायला तयार नव्हती. पण यात अनिशचा काय दोष? शरयूला आता तिचा इगो सोडून त्याच्याशी बोलायला जाणं भाग होतं. शरयू तिचा विचार हळूहळू बदलण्याचा विचार करत होती. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस संपल्यावर शरयू अनिशला भेटायला आली. अनिश त्याचे बूट बदलून निघण्याच्या तयारीत होता. त्याला दुरूनच पाहून शरयूने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती त्याच्या जवळ आली. हाय. समोरून अनपेक्षित आलेल्या मुलीच्या आवाजाने अनिशने तिच्याकडे पाहिलं, पण तिला तो तिथं एक्सपेक्ट करतच नव्हता. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उमटलं. तू इथं माझ्याकडे का आली आहेस? तो केअर नसल्यासारखं दाखवत म्हणाला. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी, शरयू म्हणाली. ओ रिअली? पण मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. म्हणत तो तिथून जायला निघाला तशी शरयू मोठ्याने त्याला ऐकू जाईल असं म्हणाली. आय एम सॉरी. व्हॉट? कम अगेन? तो वळून म्हणाला. त्या दिवशी मी तुझ्याशी नीट वागले नाही. आय एम सॉरी. ती आताही म्हणत नसल्यासारखं बोलत होती. तू हे सगळं म्हणायचं म्हणून म्हणत असशील तर लीव इट ना. कोणी जबरदस्ती नाही केली आहे. सी आय मीन इट व्हॉट आय एम सेईंग. हो, पण तसं वाटत नाही आहे. हे डोंट शो मी युअर ॲटिट्यूड. हो मान्य आहे, पहिल्याच भेटीत मी तुला जज केलं आणि तुझ्याशी तुसडेपणाने बोलले, पण त्यालाही काही कारणं आहेत आणि ती कारणं मला जाणून घ्यायला काहीच रस नाही. पण हे सगळं मला का सांगते आहेस? सारा म्हणाली होती कोप्पादी तोरिनोसाठी तुला अजून पार्टनर मिळाला नसेल तर आपण. शरयूला तिचं बोलणं अवघड जात होतं. ओ असंय तर. आणि एवढं सगळं झाल्यावर तुला असं वाटतं का की मी हो म्हणेन तुझा पार्टनर बनायला? उपहासात मग हसत त्याचा पुढचा प्रश्न आला. तिने स्वतःला सावरलं आणि तिचे डोळे रोखून ठामपणे म्हणाली. सी, तू समजतोस तशी नाही आहे मी, बट माझ्या आयुष्यात काही गोष्टी झाल्यात त्यामुळे थोडा रूडनेस आला आहे माझ्यात आणि त्यासाठी सॉरी बोलते मी. पण हो, डान्स पार्टनर बनण्यासाठी मला काहीच हरकत नाही आहे. आज आठवडा झाला मलाही पार्टनर मिळत नाही आहे, सो म्हणून मी स्वतःहून तुझ्याशी बोलायला आले. तरीही तू तयार नसशील तर इट्स ओके म्हणत ती जायला वळली. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. वळलेल्या शरयूच्या कानावर मागून त्याचा आवाज पडला तशी ती आश्चर्यचकित होऊन वळली. ओ रिअली? आर यू रेडी? येस ऑफकोर्स. तसंही तुझ्यासारख्या सुंदर मुलीशी इतका कठोर वागायला मी काही पाषाण हृदयी नाही आहे. तो हसत बोलला. हॅलो, होल्ड ऑन. माझ्या सौंदर्यावर तू जाऊ नकोस. आपण डान्स पार्टनर बनणार आहोत ना की लाईफ पार्टनर, आणि त्यासाठी सुद्धा माझ्या काही अटी आहेत. त्या मान्य असतील तरच पुढे जाऊ, शरयू ठामपणे म्हणाली. अटी? आणि कसल्या? अनिशला तिच्या बोलण्याचं नवल वाटलं. सी, आपण फक्त आणि फक्त डान्स पार्टनर असणार आहोत. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तू ढवळाढवळ करायची नाही आहेस. आपल्या डान्स पार्टनर या नात्याव्यतिरिक्त आणखीन कसलंही नातं नसेल. मला फक्त ही स्पर्धा जिंकायची आहे. एक प्रोफेशनल डान्स पार्टनर म्हणून तू तयार असशील तरच आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात करू, आणि हे मान्य असेल तर मी तुझी डान्स पार्टनर बनेल. सो व्हॉट यू से? अनिश क्षणभर तिला पाहत राहिला. अशा अटी का घातल्यात हिने हाच प्रश्न त्याला पहिला पडलेला. पण आता सध्या लगेच खोलात जाणं बरोबर दिसणार नव्हतं. ब्रेकअप झाले की काय हिचं हे पण मनात येऊन गेलं, पण कळेल नंतर असा विचार करून तो पुढे म्हणाला. तुझ्या अटी मंजूर आहेत, मला ही फक्त स्पर्धाच जिंकायची आहे. दॅट्स गुड. मग उद्यापासून सुरू करूयात का? शरयूच्या चेहऱ्यावर क्षणभर समाधान होता. या शुअर, वाय नॉट. चल मग भेटू उद्या, बाय, ती म्हणाली आणि निघून गेली. ती एकदम प्रोफेशनल वागत होती. अनिशला तिच्याबद्दल प्रचंड कुतूहल वाटत होता.
तिचं असं रहस्यमयी वागणं त्याला पहिल्याच दिवसापासून तिच्याकडे आकर्षित करत होतं, पण तिचं ते तुसडं वागणं पाहून तोही तिच्यापासून दूर राहत होता. अनिश तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला आणि मनातल्या मनात हसला. काय मुलगी आहे ही, विचित्रच दिसते. आधी इतका ॲटिट्यूड दाखवला जणू काही मी तिचा शत्रू आहे, आणि आज स्वतःहून पार्टनर बनायला आली आहे, ते पण अटींसोबत. त्याने शरयूने घातलेल्या अटी आठवल्या. मैत्रीपेक्षा पुढे काहीच नसेल आणि प्रोफेशनल डान्स पार्टनर. इंटरेस्टिंग. हिने तर मला सरळ सरळ चॅलेंज दिलंय. तिला वाटतंय की अशी अट घातल्यामुळे मी थांबेन. बट आय एम सॉरी मिस शरयू, माझं हृदय तर कधीच माझ्या ऐकण्याबाहेर गेलंय. तो हृदयावर हात ठेवून चोळत म्हणाला, तुझा हा ठामपणा मला जाम आवडलाय. कोप्पादी तुरिनो तर जिंकायचीच आहे, पण वाटतंय ही पार्टनरशिप नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. मला आता हिच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे. अनिशने खांदे उडवले आणि हसत हसत तोही रिंकमधून बाहेर पडला. ठरल्याप्रमाणे आजपासून शरयू आणि अनिशची डान्स प्रॅक्टिस सुरू झाली. शरयू आजही वेळेवर आईस रिंकवर पोहोचली. अनिश आधीच वॉर्मअप करत होता. शरयूला पाहताच त्याने एक हलकं स्मित केलं, पण शरयूने चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता फक्त मान हलवली. गुड मॉर्निंग सारा, ती कोटजवळ येत म्हणाली. शरयू, आज फक्त सिंक होण्याचा प्रयत्न करा. पार्टनरसोबत बॅलन्स महत्त्वाचा आहे. एकमेकांचा विश्वास आणि लय समजून घ्या, सारा गाईड करत होती. शरयूला सुरुवातीला थोडीशी अस्वस्थता वाटत होती. शरयूचा स्वभाव आता अधिकच गंभीर आणि अलिप्त झाला होता. ती जाणीवपूर्वक तशी वागत होती. अनिशने प्रॅक्टिससाठी तिचा हात धरला तेव्हा शरयू क्षणभर ताठरली. का कोणास ठाऊक का, पण त्या क्षणाला क्षणभर मल्हारचा स्पर्श आणि त्याचा विश्वासघात तिला आठवत होता. पण तिनं लगेच स्वतःला सावरलं. हे शरयू, काही प्रॉब्लेम आहे का? बी कम्फर्टेबल, अनिशने तिच्या ताठरलेल्या शरीराची नोंद घेत समजावलं. आय एम ट्राईंग, ती थंडपणे म्हणाली. ती पहिल्यापेक्षा नक्कीच वेगळी वागत होती. आता ती तुसडी नव्हती, तर तिचं वागणं व्यावसायिक होतं. पण जसं संगीत सुरू झालं आणि त्या दोघांनी पहिल्या स्टेप्स घेतल्या, दोघांचं ट्युनिंग जमू लागलं. अनिशचा आत्मविश्वास आणि शरयूची उत्कटता यांचं मिश्रण झालं. पहिल्याच दिवशी त्यांचं कोऑर्डिनेशन पाहून कोच साराही खुश झाली. अनिशला जाणवत होतं की ती एक उत्कृष्ट डान्सर आहे, पण ती हसत नव्हती. नव्हे, त्याने कधी तिला हसताना पाहिलंच नव्हतं. ती फक्त रोबोटसारख्या परफेक्ट मूव्ज करत होती, हेच अनिशला खटकत होतं. प्रॅक्टिस संपवून शरयू आणि तिच्यासोबत आज अनिशही बाहेर पडला. ती खूप दमली होती, पण समाधानी होती. ती बूट बदलत असताना अनिश तिच्या जवळ आला. काय ग, तू अशीच आहेस? कधीच हसत नाहीस का? अनिशने हसत प्रश्न केला तसं तिने रागाने त्याच्याकडे मान वळवली. तिच्या डोळ्यात अंगार होता. तुला मी कालच सांगितलंय, माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायची नाहीये. अरे यार, मघाशीच विचार केला होता की ती तुसडी तरी नाही वागत आहे. आता घे, मनाशीच म्हणत तो तिला स्पष्टीकरण देत म्हणाला. आय एम सॉरी, मी असं बोललो कारण डान्स करताना चेहऱ्यावर एक्सप्रेशन तर हवेत ना, म्हणजे तेवढं तुला माहिती असेल. आय न्यू एव्हरीथिंग. थोडा वेळ दे, जमवेन मी. ती एकदम तुसडी नाही, पण रूडली बोलत होती. ओके, एनिवे बाय. तसं तर माझी बाईक आहे, तुला सोडू का? अनिशने सहज विचारलं. शरयूने त्याच्याकडे पुन्हा पाहिलं. आता ती काही बोलेल असं वाटलं, पण तिचे डोळे शांत होते. नो थँक्स, मी मॅनेज करेन. तिने सरळ नकार दिला. ओके, ठीक आहे, बाय, तो म्हणाला. त्याला वाटलं ती बाय म्हणेल म्हणून तो तिथेच थांबलेला क्षणभर, पण त्याचा अंदाज चुकला. ती काहीच बोलली नाही. मग अनिशने खांदे उडवले आणि तो सरळ तिथून पार्किंगमध्ये निघून गेला. शरयूने स्वतःची बॅग उचलली आणि ती रिंकमधून बाहेर पडली. वॉक करत काही अंतरावर जाऊन बस पकडायची होती म्हणून कानात हेडफोन घातले आणि छान गाणं लावून ती वॉक करतच बाहेर निघाली. पण काहीच अंतर चालून गेलेली ती एका जागी तिथेच थिजली. तिच्यासमोर काही पावलांच्या अंतरावर तो उभा होता.
मल्हार. आजचा भाग इथे संपलेला आहे. चक्क मल्हार इटलीमध्ये आला देखील. तो तिथं कसं काय पोहोचला, त्याने तिचा ॲड्रेस कसा मिळवला, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.